कुंभोज व परिसरात गणेश उत्सवाची धामधूम सुरू असतानाच आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्सवाला राजकीय रंग चढू लागलाय. मंडपाच्या उद्घाटन सोहळ्यापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत सर्वत्र स्थानिक राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढली असून मंचाचा वापर राजकीय संदेश वहनासाठी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गणपती मंडळाचे व्यासपीठ बनले प्रचाराचे माध्यम. गणेश मंडळाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने एक प्रकारचा प्रचाराचाच माहोल तयार होत आहे. काही ठिकाणी उमेदवारीस इच्छुक लोकप्रतिनिधींचे पोस्टर्स, स्वागत फलक आणि बॅनरद्वारे अप्रत्यक्षरित्या प्रचार सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्सवाचा पारंपरिक स्वरूप बदलतोय अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली. गणेश उत्सवाच्या आयोजनातही राजकीय गटबाजीचे पडसाद उमटत आहेत. काही मंडळांमध्ये कार्यक्रम आयोजित करताना गावातील राजकीय गटांमध्ये मतभेद निर्माण झाले असून मंडळामध्ये अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. एकाच गावात दोन वेगवेगळ्या राजकीय गटांचे स्वतंत्र गणेश मंडळ उभारल्याचे उदाहरण कुंभोज परिसरात आढळून आलं आहे. या साऱ्या घडामोडींवर नागरिकांचे मत दुभंगलं आहे. काही जण गणेश उत्सव हे भक्तीचे व एकतेचे प्रतीक आहे, त्यामुळे त्यात राजकारण नसावे असे म्हणत आहेत. तर काही जण निवडणुका जवळ असल्याने राजकीय नेते लोकांमध्ये मिसळत आहेत, यालाही सकारात्मक बाजू आहे असे मत व्यक्त करत आहेत. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.